पण सुषमाताई, माझं एक म्हणणं आहे, असं करावं का? कारण बघा, जैन प्रकरणामध्ये तेच झालंय. आता एक नवीन कृषी विभागाची जमीन आहे, ती पण अशीच हडप केल्याचं समोर येतंय. हे सगळं समोर आलंय. आता हे बाहेरून लक्षात आलं, सरकारला हे लक्षात आलं नाही की आपली जमीन हडपली आहे. ह्या राज्यातल्या कुठल्या कुठल्या वास्तू अजून सरकारच्या ताब्यात आहेत आणि कुठल्या वास्तू आपल्या घेतलेल्या आहेत विकत, याचा काही आढावा ऑडिट होणं गरजेचं आहे का? कारण महाराष्ट्राला माहितीच नाही, कारण हे प्रकरण समोर आलेलेच नाहीयेत. आणि एकदा महाराष्ट्राला कळालं पाहिजे की जे अजून आपण सरकारचं आहे म्हणतो ते सरकारचंच आहे का? निश्चितपणे या सगळ्यांचं ऑडिट झालं पाहिजे. विशेषतः सोशल फॉरेस्टच्या ज्या जमिनी आहेत त्या फॉरेस्टच्या पुन्हा तांत्रिक अडचण आली आहे. हा, हनुमानजी. विलासजी, माझं विजय कुंभार सरांना आणि अंजेलिया दमानिया मॅडमला ही माझी विनंती आहे आणि आपण सगळेच विरोधी पक्ष म्हणून अर्थात आमची जबाबदारी आहे की महाराष्ट्रामध्ये गायरान जमिनी ज्या आहेत त्या गायरान जमिनी सौर ऊर्जा प्रकल्पासाठी खुद्द देवेंद्र फडणवीस साहेबांनी, त्यांचं नाव मी यासाठी घेतो की ते ऊर्जा मंत्री आहेत, अनेक खाजगी कंपन्यांना गायरान जमिनी त्यांच्या घशात घालण्याचं पाप महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे. एक. दुसरं, मोहित कंबोज नावाचा देवेंद्र फडणवीस साहेबांचा अत्यंत प्रिय कार्यकर्ता मुंबईमध्ये अनेक सोसायट्या पुनर्विकासाच्या, अनेक मोकळे भूखंड त्याच्या घशात घालण्याचं काम करण्यात येत आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे. त्याच्यावर माध्यमांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि आपण सगळ्यांनी आवाज उठवला पाहिजे. मुंबईमधल्या जमिनी सुद्धा त्याच्या घशात घालण्यात येतात. आणखी एक सांगतो की एका मोठ्या उद्योगपतींना, ज्यांच्यासाठी हे सरकार काम करते असा आमच्या राहुल गांधींचा आरोप असतो, राहुलजींनी सांगितलेल्या त्या एका उद्योगपतीच्या नावानं जे आम्ही म्हणतो की हे सरकार त्यांच्यासाठी काम करतं, त्याला तुम्ही या पुनर्विकासाच्या प्रकल्पामध्ये, ज्याला मुंबईमधला सगळ्यात मोठा पुनर्विकास प्रकल्प म्हणला जातो, धारावीचा अब्जावधी रुपयांचा फायदा होणार आहे, तर त्याला अशी स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात आली. कॅबिनेटमध्ये बैठक घेऊन 1000 कोटी रुपयापेक्षा जास्त स्टॅम्प ड्युटी माफ केली. तर देवेंद्रजी, महायुती सरकार, अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेब अशा असंख्य जमिनी लाटत आहेत. मी ज्या पुण्यामध्ये बसून बोलतोय तिथल्या ओपन पेस पुणे महानगरपालिकेमध्ये भाजपाची सत्ता असताना त्यांनी खाजगी बिल्डरांना अक्षरशः घशात घातल्या 99 वर्षाच्या करारावर. त्यामुळे हे भारतीय जनता पक्षाचं सरकार भारतीय जमीन बळकाव अशी पार्टी झालेली आहे. त्यांना रोखायचं आज त्यांचाही प्रवक्ता नाहीये. मी तुमच्या आरोपांना त्यांच्याकडून उत्तर घेतलं असतं, पण त्यांचाही प्रवक्ता नाहीये.